नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय वी ना नातू लिखित आधीच पुणे गुलजार. तर ऐकूया प्रकरण तिसरे, जेवणावळी व मिरवणुकी. आतापर्यंत झाले घरचे जेवण. लग्न, मुंज आदी मंगल प्रसंगीची जेवणे हा एक वेगळाच प्रकार. त्याची पद्धतही वेगळी आणि एकूण थाटही मोठा व वेगळाच. आत्ताप्रमाणे त्या काळी मंगल कार्यालय भाड्याने घेणे, स्वागत समारंभ आयोजित करणे किंवा बुफे पार्टीही आयोजित करणे हे प्रकार अजिबात ठाऊक नव्हते. पेरुगेटाजवळील ब्राह्मण मंगल कार्यालय, देशस्थ ऋग्वेदी, यजुर्वेदी आदी ब्राह्मण मंडळींची मंगल कार्यालये असत. ब्राह्मणेतर जातीची पण जातीनुसार वेगळी मंगल कार्यालये असत. मंगल कार्यालय भाड्याने घेणे हे त्या काळी सर्वांनाच परवडण्यासारखे नसल्याने बहुतेक जेवणावळी वाड्यातील अंगणातच व्हायच्या. लग्नपत्रिकेत अमक्या अमक्याचा मुलगा वर म्हणून व अमक्या अमक्याची मुलगी वधू ह्यांचा शरीर संबंध करण्याचे योजिले आहे असा मजकूर असे. ह्या प्रकाराला आणि भाषेला सामाजिक मान्यता असे. पण खऱ्या शरीर संबंधाला गर्भाधान हा धार्मिक विधी कसोशीने पाळला जाई. पुढे पुढे शरीर संबंधाची भाषा लोप पावून विवाह करण्याचे योजिले आहे ही भाषा प्रचलित झाली. ज्या अंगणात जेवणाच्या पंक्ती उठत ते अंगण शेण सडा टाकून साफ केलेले असे. पाट मांडण्याचे व पाने वाढण्याचे काम सोवळे नेसलेले वाढपी करीत. रांगेने लावलेल्या पाटांसमोर लांब रुंद केळीचे पान, पानाच्या उजव्या हाताला मठ्ठ्याकरता द्रोण, वांग्याची व बटाट्याची वेगळी भाजी, ओले खोबरे, काजू, दाणे, चुका व मुळा घालून त्यात थोडासा जिलेबीचा पाक केलेली, संपलेल्या पेशवाईची आठवण करून देणारी सुप्रसिद्ध आणि चवदार आळूची पातळ भाजी. भारतामधल्या मोगली अंमलाच्या काळात त्यांच्या व आपल्या खाद्यपदार्थात जी देवाणघेवाण झाली त्यात हिंदूंनी मोगलांपासून उचललेले खाद्यपदार्थ म्हणजे जिलेबी, साखरभात तसेच बुंदी व मोतीचुराचे लाडू. मुसलमानांनी हिंदूंचे गाणे उचलले व त्यात तरबेज झाले. हिंदूंच्या पुरीचा सुधारित अवतार म्हणजे मोगलांचा परोठा. असो, तात्पर्य काय तर साखरभात नावापुरता. कधी कधी गवले भात, बुंदी, मोतीचुराचे लाडू किंवा जिलेबी ह्यातील एखादे पक्वान्न असे. केळीच्या पानावर डाव्या हाताला मीठ, कैरीचे लोणचे, लिंबू, काकडीची कोशिंबीर किंवा तांबड्या भोपळ्याचे भरीत. पंचामृत, पुरण, पापड, पापडी, कुरडया, पाटवड्या, वाटली डाळ असे. उजव्या हाताला कोपऱ्यात खाली खीर, चित्रावती घालून आचमन घेताच सुरुवात ह्या खिरीने व्हायची. पानासमोर रांगोळी असे. बटाटा किंवा वांग्याच्या कापात खोचलेल्या कमी वासाच्या व अधिक धुराच्या उदबत्त्या लावलेल्या असत. पाहुणे पानावर बसल्यावर पुढे केलेल्या ओल्या पंचाने प्रत्येक जण आपले कपाळ पुशी व मागोमाग केशरी गंधाची चांदीची वाटी घेऊन येणारा व त्याच्याबरोबर गंधाची साखळी घेऊन पाहुण्यास त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे उभे किंवा आडवे गंध लावीत. सर्व पदार्थ वाढून झाल्यावर वरण भातावर तूप वाढून झाले की प्रोक्षण व श्रीकांत स्मरण, जय जय राम असे सामूहिक स्मरण झाल्यावर हातातोंडाची गाठ पडे. पानातील प्रत्येक पदार्थ कोणत्या जागी वाढायचा हे परंपरेने निश्चित केले होते. पंक्तीतून पाणी वाढणारी व पंख्याने वारा घालणारी मुले दिसत. पाने वाढून झाली की सोवळे नेसलेले व हातात पळी पंचपात्रे घेतलेले यजमान बैठकीत येऊन हात जोडून सोवळे नेसा म्हणजेच पाने वाढली आहेत किंवा चला जेवायला ही पूर्वापार चालत असलेली भाषा वापरीत. ताटकळत बसलेले पाहुणे टुन्न दिशी उठून सोवळे नेसून चटकन पाने पकडीत. सगळी पाने भरल्यावर जागा शिल्लक नसल्यास सोवळे नेसलेला पाहुणा पुन्हा बैठकीच्या खोलीत येऊन पुढच्या पंक्तीची वाट पाही. पंगत म्हटली म्हणजे आग्रह हा आलाच. चवदार मसाले भाताचा सुद्धा आग्रह होत असे. बहुतेक वेळी म्हाताऱ्यांसाठी बुंदीच्या वाटलेल्या लाडवांचा किंवा गरम गरम काढलेल्या मऊ मऊ जिलेबीचा आग्रह होत असे. मधुमेहाच्या व्याधीग्रस्तांसाठी बिनपाकाच्या जिलबीचा आग्रह होत असे. जेवण झाल्यावर मंडळी हात धुवून बैठकीतील जाजमावर ओवळी होऊन बसत. आत्ताप्रमाणे तयार केलेल्या विड्यांची प्रथा नव्हती. मोठ्या थोरल्या चांदीच्या तबका, चांदीच्या वाट्यात पिकलेल्या पानांसहित विड्याला लागणारे सर्व साहित्य ठेवलेले असे. तबकातच सातारच्या इब्राहिम चिपळूणकर ह्यांच्या खास जर्द्याच्या पुड्या तंबाखू खाणाऱ्यांसाठी असत. ह्या सोयीमुळे प्रत्येकास आपल्या चवीचे पान खाता येई. हे सर्व सुरू असताना अत्तर गुलाब, पान सुपारी होई.
पण एकूण ह्या सर्व सोयींचा, थाटाचा व सौंदर्याचा आस्वाद घेणारी मंडळी विरळाच. तंबाखूच्या पिचकाऱ्या समोरच्या पत्र्यावर मारीत, लावलेल्या चुन्याच्या हाताची बोटे बैठकीवर अंथरलेल्या जाजमावर निसंकोच चोळीत, स्वतः बिड्या फुंकून दुसऱ्याच्या डोळ्यावर धूर आणणारे महाभाग विझत आलेल्या विडीचे थोटूक पायाच्या टाचेवर चोळामोळा करून विझवीत व दूर फेकून देत. ह्या रहाट गाडग्यात वाजणारी वाजंत्री फारसे कुणाचे लक्ष वेधून घेत नसे व ती बहुधा बेसूर असे. असे असण्याची शक्यता आहे की बिदागीची घासाघीस केल्याने गुणी कलाकार सहसा येत नसत. ब्राह्मणेतरांची लग्नातील जेवणावळ मी पाहिली ती अशी. हा काळ सुमारे 1935-36 सालचा. ह्या पंक्ती साधारण संध्याकाळची रहदारी कमी झाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा बसत. त्या काळी हमरस्त्यावरील रहदारी सोडली तर साधारण रस्त्यावर रहदारी अगदीच तुरळक भासे. पितळी लोटी ज्याची त्याची घरून आणलेली असे. प्रकाशाकरिता थोड्या अंतरावर वासे रोवून गॅसच्या बत्त्या टांगत वाडपाचे काम पुरुष मंडळी करीत. ब्राह्मण समाजाप्रमाणे स्त्री पुरुषांच्या पंक्ती वेगवेगळ्या असत. सबंध रस्ताभर बसलेल्या पंक्तीच्या सोयीसाठी हातगाडीचा वापर करीत. हातगाडीवर मोठे थोरले भाताचे तपेले, डाळ भाजीचे पातेले, तेलच्यांची तेलात तळलेल्या पुऱ्यांची परात, गुळवणीची कढई असा थाट असे. कधी कधी गुळवणीऐवजी गुळाचा शिरा करीत. ब्राह्मणांच्या मसाले भाताला ब्राह्मणेतर मंडळी तिखट भात म्हणत. हातगाडीवरून अन्नाचे वाटप करीत मागे पुढे फिरवली जाई. सकाळी रस्ता झाडणारी झाडूवाली अन्न सांडलेला रस्ता पुन्हा झाडून साफ करी. एकंदर समाजकार्यात, धार्मिक प्रसंगी किंवा मंगल कार्यात बँड, सनई आणि वाजंत्री असे. ब्राह्मणांच्या मंगल कार्यालयात न्हाव्यांची सनई असे, तर ब्राह्मणेतरांच्या लग्न कार्यात महारांची वाजंत्री असे. लग्नाच्या मोसपात हे वाजंत्रीवाले रविवार पेठेतील मोती चौकात काळे जॅकीट, पैरण, केशरी पटका आणि पायात वहाणा असा पेहराव करून गिऱ्हाईकाची वाट पाहत दिवसभर उभे राहत. पैशाचा व्यवहार ठरला म्हणजे सुपारी दिली घेतली असे म्हणत. पुण्यात त्या काळीही बँड होते. रविवार पेठेतल्या घोडनदीकरांच्या बँडमधील कलाकारांचा तो साहेबी पोशाख पाहिला म्हणजे हे कलाकार इंग्लंडच्या पंचम जॉर्जच्या वंशातील कुणीतरी नात्याचे असतील असा गमतीदार विचार मनात येई. घोडनदीकरांचा बँड सोडला तर इतर बँडचे चालक हे बहुतेक सर्व ब्राह्मण होते. त्यातील कलाकार पण अधिक संख्येने ब्राह्मणच होते. त्यात शालेय विद्यार्थ्यांचा पण भरणा असे. प्रत्येक कलाकार क्लॅरोनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बॅकपाईप, ड्रम, ढोल ह्यापैकी कोणते वाद्य किती कुशलतेने वाजवितो ह्यावर बँडचे मालक प्रत्येक कलाकाराला ताशी 1.5 रुपयापासून ताशी 4 आण्यापर्यंत मोबदला देत. पण हा मोबदला वर्षाच्या अखेरीला देत. त्यासाठी प्रत्येक कलाकाराच्या नावावर खाते उघडून हिशेब मांडीत. ह्यातील काही कलाकार उपव्यवसाय म्हणून शाळातून बँड मास्तरचे काम पण करीत. एका वर्दीचे वाजवणे संपले की दुसऱ्या वर्दीच्या ठिकाणी जाताना ही मालक मंडळी फावल्या वेळात बँड पथकातील कलाकारांना दासबाबू रेस्टॉरंट, मार्केट उपहारगृह, मनोहर विश्रांतीगृह ह्यासारख्या उपहारगृहातून भजी, मिसळ, पाव वगैरे पौष्टिक खुराक चारीत. सीझन नसताना नवीन गाणी बसवण्याचा ह्या मंडळींचा जो सराव चाले तो मात्र शेजाऱ्यास असह्य होई. बाबासाहेब केंजळ्यांचा रॉयल ब्रास बँड, सोलापूरकर बंधूंचा प्रभात ब्रास बँड व कर्वे बंधूंचा राजकमल बँड हे त्यावेळचे प्रमुख बँड. आजकालच्या बँडच्या पथकात ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक ऑर्गनसाठी एक गाडी असते त्याचप्रमाणे सुरुवातीस नलिका तरंग किंवा काष्ठ तरंग वाजविण्यासाठी पण एक गाडी असे. मात्र ह्या गाड्या मागून ढकलाव्या लागत. कलाकारांचा पोशाख म्हणजे अर्धी विजार, आत खोचलेला हाफ शर्ट व डोक्यावर रंगीत फेटा. रॉयल ब्रास बँड ह्यांचे हायलँडर ड्रेस घातलेले एक स्वतंत्र पथक असे. स्कॉटलंडमधील डोंगराळ भागातील हायलँडर्स ह्या जमातीचा जो पोशाख तो ह्या पथकातील कलाकारांचा होता. ह्या पथकात प्रामुख्याने बिगुल तसेच बॅकपाईप ज्याला मराठीत कोंबडा म्हणतात, ड्रम, ढोल ही वाद्ये वाजत. ह्या पथकाचा त्या काळचा दर ताशी 60 रुपये होता. इतर पथके मात्र ताशी 20 ते 40 रुपयांपर्यंत दर आकारीत. ब्राह्मण समाजाच्या भिक्षावळीच्या मिरवणुकीत, लग्नाच्या वरातीत मुंज मुलाला किंवा वराला बसण्यासाठी घोड्याचा वापर करीत. संपूर्ण साज चढविलेले घोडे भाड्याने मिळत. ब्राह्मण नवऱ्या मुलाचा पोशाख म्हणजे धोतर, अंगरखा, उपरणे, पायात पुणेरी जोडा, मुंडावळ्या, डोक्यावर पुणेरी पगडी, डोळ्यात काजळ, तोंडात विडा व एका गालावर दृष्ट लागू नये म्हणून काळा लहान टिळा. अर्थात सगळ्यांनाच हा पेहराव शोभे असे नाही.
नवऱ्या मुलीला नऊवारी शालू शेला, पायात जोडवी, नाकात नथ, मुंडावळ्या, कानात मोत्यांची कुडी, आंबाड्यात वेणी व अग्रफूल, कानाच्या वरच्या भागात लवंगा चांदीच्या, हातात बिलवर, गोट, पाटल्या, दंडात वाकी असा थाट असे. अर्थात या सर्व प्रकाराने मूळ सौंदर्यात किती भर पडत होती हा संशोधनाचा विषय व्हावा. वराती भिक्षावळी पुढे चंद्रज्योती, भुईनळे असे मामुली दारूकाम, त्याच्या मागे वाजंत्री आणि बँड, मिरवणूक बहुतेक रात्रीची असे. बँडचा आवाज ऐकताच वाड्यातील मुले बाळे सर्व वयाच्या स्त्रिया मिरवणूक पाहण्यासाठी नव्हे तर टीका टिप्पणी करण्यासाठी वाड्याच्या मोठ्या दरवाजात जमत. मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या अब्दागिऱ्या आता इतिहास जमा झाल्या आहेत. गोरज मुहूर्तावर लग्न लावून गृहस्वामिनीसह मिरवणुकीने परतताना एका वाड्याच्या दरवाजाशी कुतूहलाने थांबलेल्या आणि माझ्याकडून नुकताच नकार मिळालेल्या मुलीची आणि माझी दृष्टादृष्ट झाली. याला अमृतानुभव म्हणावे की योगायोग म्हणावे हे आजही मला उमजत नाही. ब्राह्मणेतरांच्या लग्नाच्या मिरवणुकी म्हणजे साधेपणाचा कळस. काही अपवाद सोडले तर बहुतेक नवरा नवरी साधारण बऱ्यापैकी कपड्यात पायी चालत दुपारच्या उन्हाच्या माऱ्यात संसाराचे विष चाखण्यासाठी निघालेल्या त्या जोडप्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांच्यावर धोतर किंवा चादर धरणारी 4-5 मंडळी असत. मागे स्त्रिया पुरुषांची संख्या 144 कलम लागल्यावर हुकूम मर्यादित असे. यांच्या मिरवणुकीतला मनोरंजक भाग म्हणजे वाजंत्री असे म्हणण्याचे कारण म्हणजे ब्राह्मणांच्या कार्यात वाजंत्री वाजवणारी न्हावी समाजातील मंडळी ब्राह्मणेतरांच्या कार्यात क्वचितच दिसत. वाजवणे आणि भादरणे यातच ते मग्न राहत असो. तर मनोरंजनाचा भाग म्हणजे यांच्या वाजविल्या जाणाऱ्या सुरावटीत नहाण येऊनी झाला महिना कारभारी खोलीत कसा येईना किंवा अजून कवळी पोर येऊ द्या जोर भीती वाटते या छकडी लावण्यांची सुरावट असे. मर्यादित ज्ञानामुळे फारच थोड्यांच्या हे लक्षात येई अशा मंगल प्रसंगी अशा सुरावटी खुलविणारे ते कलाकार हे माझ्या कौतुकाचे स्थान आहे. तर भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.